पुरुष किंवा स्त्री ज्यांना थायरॉइड आहे, हे असे जर स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरत असतील, तर ह्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा त्यांना फायदा होतो का? की साईड इफेक्ट्स फेस करावे ओके. लागतात? सो पुन्हा मी तेच म्हणेन, की वरवरची ट्रीटमेंट करून उपयोग नाही आहे आणि आजकाल बऱ्याचशा प्रॉडक्ट्समध्ये खूप जास्त केमिकल हं, वापरलं हं. जातं. सो मी जनरली सजेस्ट हे करीन, की तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स यूज करा किंवा काही होमिओपॅथिक रेमेडीज पण तुम्ही यूज करू शकता. पण केमिकलवाले प्रॉडक्ट्स जेवढे तुम्ही कमी वापराल, तेवढे जास्त चांगले आहेत तुमच्या स्किनसाठी. ओके. कारण केमिकल कुठेतरी स्लो पॉइझनिंगसारखं काम करणार आहे आणि ते टेम्पररी उपाय देणार हं, आहे. हं. सो आपल्याला त्याच्यावरती बिलकुल जायचं नाही आहे. सोप्या-सोप्या होम रेमेडीज आपल्याला वापरायच्या आहेत. जसं तू म्हणालीस, की प्रॉडक्ट्स आलेत याचा अर्थ की त्याची गरज आहे. हं. हां, स्त्रियांना आणि डिमांड आहे. येस. पुरुषांनाही हं. प्रोफेशनल त्यांच्या काही गोष्टी आहेत, की त्यांना तो मेकअप करायचा आहे किंवा काही गोष्टी वापराव्याच लागणार आहेत. तर त्या जरूर वापरा. पण त्याचं लेबल तुम्ही नक्की वाचा. त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट्स आहेत. जेव्हा तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स वापरणार आहात, ते डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट देणारे आहेत. पण तुम्ही केमिकलयुक्त सतत चेहऱ्यावरती लावत असाल, वापरत असाल, तर ते नक्कीच त्रासदायक आहे. जेव्हा तुम्ही केमिकल यूज करता आहात, ते तुम्ही मग तुमच्या मेडिसिन्समधनं असेल किंवा कुठल्याही प्रॉडक्ट्समधनं असेल. इव्हन तुम्ही शॅम्पू काही वापरता हां. किंवा काही कंडिशनर्स असतात, जे एक्सटर्नल प्रॉडक्ट्स वापरता, ते तुमच्या स्किनमधून आत जाणार आहेत. ओके. सो ते तुमच्या सर्क्युलेशनमध्ये येणार आहेत आणि सर्क्युलेशनवरती जो परिणाम होणार आहे, तो इनडायरेक्टली पुन्हा थायरॉइडला डिस्टर्ब करणाराच आहे.